नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्र राज्यातील सर्व सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत आता हालचालींना वेग आला असून या संदर्भातील सर्वात महत्त्वाची बैठक आपल्या पुण्यात होणार आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलात. दिल्लीसोबतच आता पुण्यातही 8व्या वेतन आयोगाची समिती भेट देणार आहे. या बैठकीत तुमच्या पगार वाढीबाबत आणि पेन्शनबाबत कोणते मोठे निर्णय होऊ शकतात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नॅशनल कौन्सिल JCM कडून मिळालेल्या माहितीनुसार 8व्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी 2 टप्प्यात महत्त्वाच्या चर्चा होणार आहेत. पहिला टप्पा दिल्ली. 28 ते 30 एप्रिल दरम्यान नवी दिल्ली येथे केंद्र सरकारचे अधिकारी आणि कर्मचारी संघटनांची पहिली बैठक होईल. दुसरा टप्पा पुणे, महाराष्ट्र. सर्वात महत्त्वाचे म्हणजे 4 आणि 5 मे 2026 रोजी आयोग पुण्याला भेट देणार आहे. महाराष्ट्र हे सरकारी कर्मचाऱ्यांचे मोठे केंद्र असल्यानं पुण्यातील या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या 2 दिवसात राज्यातील विविध कर्मचारी संघटनांना आपली बाजू मांडण्याची संधी मिळणार आहे. पुण्यातील ही बैठक महाराष्ट्रासाठी का महत्त्वाची आहे? 1. थेट संवाद. महाराष्ट्रातील राज्य आणि केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या स्थानिक समस्या आणि वेतन त्रुटी आयोगासमोर थेट मांडता येतील. 2. पेन्शनधारकांचे प्रश्न. पुणे हे पेन्शनधारकांचे शहर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे निवृत्ती वेतनातील सुधारणांवर येथे विशेष चर्चा होण्याची शक्यता आहे. 3. फिटमेंट फॅक्टर. पगारवाढीसाठी लागणारा फिटमेंट फॅक्टर 2.57 वरून थेट 3.68 पर्यंत वाढवण्याची मागणी पुण्याच्या बैठकीत जोर धरू शकते. जर तुम्हाला किंवा तुमच्या संघटनेला या बैठकीत आपले म्हणणे मांडायचं असेल तर 30 एप्रिल 2026 पर्यंत ऑनलाईन निवेदने मेमोरँडम सादर करणे आवश्यक आहे. आयोगाच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन तुम्ही तुमची मागणी नोंदवू शकता. लक्षात ठेवा, पुण्याच्या भेटीत त्याच संघटनांना प्राधान्य मिळेल ज्यांनी आधी नोंदणी केली आहे. मित्रांनो, 8व्या वेतन आयोगाचे पाऊल आता महाराष्ट्रात पडत आहे. ही आपल्यासाठी मोठी उपलब्धी आहे. यामुळे 2026 पासून लागू होणाऱ्या नवीन वेतन रचनेचा मार्ग मोकळा होणार आहे. पुण्यातील बैठकीत नेमके काय घडतेय याचे प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. ही माहिती महाराष्ट्रातील तुमच्या प्रत्येक कर्मचारी ग्रुपवर शेअर करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.